झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेमुळे घराघरात पोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे विजया बाबर. पण तिच्या या यशामागे एक खूप साधी, मेहनती आणि प्रेरणादायी जीवन कहाणी दडलेली आहे. ही कहाणी आहे एका अशा मुलीची जिने लहानपणापासूनच अभिनयाचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येक पायरीवर संघर्ष केला. विजया बाबरचा जन्म 19 ऑक्टोबर 1999 रोजी मुंबईमध्ये झाला. याशिवाय विजयाचा जन्म दसऱ्याच्या दिवशी झाल्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिचं नाव विजया असं ठेवलं. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाढताना तिचं बालपण अगदी साधं आणि सामान्य वातावरणात गेलं. तिचं शिक्षणही पूर्णपणे मुंबईतच झालं. त्यामुळे लहानाची मोठी होत असताना तिने शहरातील विविध संस्कृतीचे लोक आणि अनुभव तिने जवळून पाहिले. या सगळ्याचा परिणाम तिच्या अभिनयावर झाला. तिच्या भूमिकांमध्ये नेहमीच एक वास्तवता जाणवते. खूप कमी लोकांना माहितीये की बाबर हे आडनाव असूनही विजया मराठी कुटुंबातून येते. तिने बॅचलर ऑफ आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं आणि कॉलेजमध्ये असतानाच तिच्या अभिनय प्रवासाला खरी दिशा मिळाली. शाळा आणि कॉलेजमध्ये ती सतत नाटक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. त्या काळातच तिने स्वतःची कला लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. तिचा आत्मविश्वास, संवाद शैली आणि स्टेजवरची उपस्थिती यामुळे ती हळूहळू सगळ्यांच्या नजरेत येऊ लागली. 2018 साली विजया बाबरने शिकस्त इश्क या नाटकामध्ये काम केलं. हे नाटक तिच्या करिअर मधील टर्निंग पॉइंट ठरलं. या नाटकामुळे तिला चांगली ओळख मिळाली आणि लोकांनी तिच्या अभिनयाची दखल घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिने सिंड्रेला या नाटकातही काम केलं आणि रंगभूमीवर आपली पकड आणखी मजबूत केली. थिएटर मधील या अनुभवामुळे तिच्या अभिनयात एक वेगळाच डेप्थ आणि मॅच्युरिटी दिसून येते. टेलिव्हिजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल पडलं स्वामी समर्थ या मालिकेमधून. या मालिकेत तिने चंदा ही भूमिका साकारली आणि छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर 2022 मध्ये ती छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये झळकली. या मालिकेत बयो या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या साध्या आणि निरागस अभिनयामुळे लोकांनी तिला खूप प्रेम दिलं आणि मग आला तिच्या करिअर मधील सर्वात मोठा टप्पा, तो म्हणजे कमळी. या मालिकेत कमळीची भूमिका साकारताना विजया बाबरने आपल्या अभिनयाची खरी ताकद दाखवून दिली. ग्रामीण पार्श्वभूमी, मजबूत स्वभाव आणि संघर्ष करणारी मुलगी, हा सगळा प्रवास तिने इतक्या वास्तवपणे साकारला की प्रेक्षकांना ती भूमिका अभिनय वाटलीच नाही, तर ती एक खरी व्यक्ती वाटली. वैयक्तिक आयुष्यात विजया खूप साधी आणि ग्राउंडेड आहे. तिला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे आणि याशिवाय नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं तिला आवडतं. लहानपणापासूनच तिला डान्सचीही आवड होती. 5वीत असतानाच तिने अभिनय क्षेत्राकडे वळायचं ठरवलं होतं. मात्र हा निर्णय घेताना घरातून काही प्रश्नही विचारले गेले होते. तू खरंच अभिनेत्री होऊ शकशील का, असं तिला विचारण्यात आलं. पण त्यावेळी विजयाने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, मला फक्त 1 वर्ष द्या, मी काहीतरी करून दाखवेन. आणि तिने ते खरंच करून दाखवलं. तिच्या या प्रवासात तिच्या कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. तिला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे, ज्यांनी तिला नेहमी पाठिंबा दिला. तसेच एका नाटकादरम्यान रंगमंचावर अभिनय करताना तिची निवड मालिकेसाठी झाली होती. हा किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता आणि तो क्षण तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. याशिवाय विजयाला तिच्या अभिनयामुळे अनेक पुरस्कार देऊन तिचा सन्मानही करण्यात आला. आज विजया बाबर ही एक फक्त अभिनेत्री नाही, तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. तिची कहाणी आपल्याला सांगते की स्वप्न कितीही मोठी असली तरी त्यासाठी मेहनत, जिद्द आणि स्वतःवर विश्वास असला की ते नक्की पूर्ण होतात. एका साध्या मुंबईतील मुलीपासून ते मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा होईपर्यंतचा तिचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.